आज दुपारी ना 2 पार्सल आली होती. त्यामध्ये एक होता वॉलपेपर आणि यामध्ये होत्या 3 अशा बॅग होत्या साड्यांसाठी. तर वॉलपेपर तर भिंतीला लावून घेतला, भिंत खूप जास्त खराब झाली होती. आणि ह्या पिशव्या ज्या की पोरांनी घेतलेल्या होत्या सामान वगैरे ठेवायला, नंतर मी ठेवीन. संध्याकाळी ना माझे वडील आले होते, तर त्यांनी काही सामान आणलं होतं गावाकडनं, तेच मी काढून ठेवत होती. बॅगेमध्ये कोथिंबीर, त्याचबरोबर शेपूची भाजी आणि ह्या पिशवीमध्ये होती अंडी आणि या पिठामध्ये अंडी आईनं घालून दिलेली होती. तर ती मी नंतर काढेन. आधी जे काही दुसरं सामान आहे तर ते मी काढेन. ह्यामध्ये होता खाजा, जो की आमच्या इकडचा आहे, इथं खाजा भेटत नाही म्हणून. आणि ह्यामध्ये होता चिवडा केला होता नंतर आणि तो दिलेला. ही होती बिस्किट, त्याचबरोबर हे होतं खारीक होती, खारकीचं एक पॅकेट होतं. आणि हा एक ड्रेस शौर्याचा ना जुना एक राहिला होता तिथं, तो त्यांनी आणला होता. नवीन एक दुसरा आणलाय ह्याच्याच मापानं, म्हणजे थोडी मोठी साईज असं आणलाय. तर तो मी नंतर दाखवते, शेवटी मी खराब होईल म्हणून दाखवला नाही. हा एक होता डब्बा स्माइलीचा, तो स्वराजसाठी आईने घेतला होता, तो आत्ता दिलाय. खोबरं दिलं होतं आणि हा डब्बा मी येताना विसरून आले ना म्हणून वडिलांना थोडीशी त्यात चपाती भाजी पण दिली होती रस्त्याने खायला. आणि ह्या लाल मिरच्या ज्या गोड असतात त्या तुम्ही खाल्ल्यात का कधी लहानपणी. आणि हा होता खाजा आम्हाला खूप जास्त आवडतो. पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी आम्ही बघितलं पण कुठं खाजा काय भेटला नाही, म्हणून आम्ही कायम खाजा गावाकडनंच असतो आम्हाला. आणि खूप जास्त आवडतो पण आम्हाला, मला, मुलांना, मिस्टरांना पण खूप जास्त आवडतो. आणि ह्या गोड मिरच्या होत्या. तर मुलांनी ह्या मिरच्या पहिल्यांदाच खाल्ल्या आणि शौर्य तर खूप हसत होता मिरच्या खाऊन. आणि छान वाटलं, मुलांना पण आवडल्या होत्या, स्वराजला पण खूप जास्त आवडल्या होत्या. आणि ह्यामध्ये होती आळूची पानं, आळूच्या वड्या करायला पानं आणली होती, घरची होती तर. आणि ह्यामध्ये थोडासा वरती कढीपत्ता होता आणि खाली होत्या मिरच्या. तर अजिबात चांगलं दिसत नव्हतं. रात्रीच्या अंधारात मी शूट केलं एवढं, पण एकदम ब्लर दिसत होतं. पण मला काय इतकी घाई झाली होती शूट करायची काय माहिती, तर मी घेतलं शूट, खोबरं वगैरे आणलेलं होतं. आणि हा ड्रेस शौर्याला आणलाय. थोडासा पहिला ड्रेस होता त्याच्यापेक्षा थोडीची मोठी साईज, एक टी शर्ट आणि ही पॅन्ट, जी की मी उद्या चांगलं दाखवते उजेडामध्ये. तर बघितला आणि नुसता तसंच ठेवला आवरून वगैरे. मला ती अंडी पण काढायची होती डब्यामधून साईडला, तर पीठ वेगळं केलं, अंडी वेगळी केली आणि काढून स्वच्छ अशी धुवून घेतली. आणि हे सगळं सामान मग नंतर मला आवरायचं पण होतं, आणलं होतं तर तेच मी दाखवत होते. आणि वडील माझे पहिल्यांदाच असं राहायला आले असतील, ते पण एक रात्र. संध्याकाळी आले आणि सकाळी तर लगेच निघून गेले. रात्री 5-5:30ला आले होते, सकाळी 9 वाजता तर गेले. आले ते पण नातूसाठी, हाताला लागले ना म्हणून बघायला आले होते. सोडायला पण आले होते आम्हाला दिवाळीत, पण येतात आणि त्याच गाडीत परत जातात, कधी राहत नाहीत. पण ह्यावेळेस पहिल्यांदाच एक रात्र असे राहिले होते, म्हणून संध्याकाळी मग जेवायला वगैरे बाहेर गेलो. आणि हा ड्रेस जो की शौर्याला खूप जास्त आवडला होता,